लाखो रुपयांचं डोनेशन घेऊनही कॉलेजवाल्यांचं पोट भरलं नाही म्हणून आज गरिबांच्या मुलांचे डॉक्युमेंट ठेवून 5-10 हजार रुपयांसाठी तुम्ही त्यांना त्रास देत असाल तर थांबा. मागच्या व्हिडिओला 2 लाख लोकांचा प्रतिसाद आला व DMsमध्ये मला समजलं की बऱ्याच कॉलेजने मुलांचे पैशाकरिता डॉक्युमेंट स्वतःकडे ठेवलेले आहेत. त्या मुलांची वैयक्तिक गरिबी परिस्थिती नसल्यामुळे त्यांना कॉलेजला यायला जमलं नाही म्हणून तुम्ही त्यांचे कागदपत्र स्वतःकडे ठेवू शकत नाही. हो, आणि जर मुलांनी मी सांगतो त्या प्रोसिजरनी फॉलो केला तर तुमचं डॉक्युमेंट तुम्हाला नक्कीच मिळू शकतात. तुम्ही अजिबात कॉलेजला एकही रुपयावरती द्यायची अजिबात गरज नाहीये. तर पहिल्यांदा मुलांनी कॉलेजला डॉक्युमेंट मागायचे व काहीही करताना तोंडी नाही तर रिटर्नमध्ये द्यायचे. रिटर्नमध्ये घेऊन त्यांची आवक-जावकला नोंद करून त्यांच्याकडनं OC घ्या व ती OC कॉलेजमध्ये सेपरेट युनिव्हर्सिटीचं डिपार्टमेंट असतं त्याच्यामध्ये तुम्ही कंप्लेंट करू शकता किंवा तसं नाही जमलं तर तुम्ही डायरेक्ट युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन स्टुडंट सेलला कंप्लेंट करू शकता. वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे वेगवेगळे वेबसाईट आहेत त्याच्यावरती तुम्ही कंप्लेंट करा किंवा UGCची पण मी खाली वेबसाईट देतो त्याच्यावरती तुम्ही जाऊन ॲप्लिकेशन करा. त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे तुमचं आधार कार्ड, तुमचं ॲडमिशन रिसिप्ट, तुम्ही आता जे ॲप्लिकेशन केलंय त्या ॲप्लिकेशनची OC हे तुम्ही जमा करून तुम्ही कॉलेजवरती कारवाई करू शकता.